लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची दुसरी यादी जाहीर झाली आहे। भाजपच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्राच्या 20 जणांसह एकूण 72 जणांची घोषणा करण्यात आली। नागपूरमधून नितीन गडकरींच्या नावाची घोषणा झाली तर पंकजा मुंडे यांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली आणि त्यांना पक्षाने बीडमधून लोकसभेच्या रिंगणात उतरवलं। मुंबईतून गोपाल शेट्टी आणि मनोज कोटक यांची तिकीट पक्षाने कापली। उत्तर मुंबईतून पियुष गोयल यांना उमेदवारी दिली तर ईशान्य मुंबईतून मिहिर कोटेचा यांना तिकीट मिळालं। विद्यमान वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भीती अखेर खरी ठरली आणि सुधीर मुनगंटीवार यांना पक्षाने निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं। मुनगंटीवार हे चंद्रपुरातून निवडणूक लढवतील। पुण्याची उमेदवारी अपेक्षेप्रमाणे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना जाहीर झाली तर अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचा मुलगा अनुप धोत्रे यांना तिकीट देण्यात आलं। राज्यातल्या पहिल्या 20 जणांच्या यादीवर नजर टाकली तर विद्यमान 5 खासदारांची तिकीट पक्षाने कापलेत। 20 जणांच्या पहिल्या यादीत 5 महिलांना पक्षाने तिकीट दिलं आहे। दरम्यान पहिल्या यादीत कुणाकुणाची नावे आहेत? डॉक्टर हिना गावित नंदुरबारमधून, डॉक्टर सुभाष भामरे धुळ्यातून, स्मिता वाघ जळगावमधून तर रक्षा खडसे या रावेरमधून लोकसभेच्या रिंगणात असतील भाजपकडून, तर अनुप धोत्रे अकोल्यातून, रामदास तडस वर्ध्यातून, नितीन गडकरी नागपुरातून, सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूरमधून, तर प्रतापराव चिखलीकर नांदेडमधून, रावसाहेब दानवे जालन्यातून, भारती पवार दिंडोरीतून तर कपिल पाटील भिवंडीतून। पियुष गोयल यांना मुंबई उत्तर मधून रिंगणात उतरवले। मिहिर कोटेचा मुंबई उत्तर पूर्व, मुरलीधर मोहोळ पुणे तर डॉक्टर सुजय विखे पाटील अहमदनगर। पंकजा मुंडे बीड, सुधाकर शृंगारे लातूर, रणजित सिंह निंबाळकर माढा आणि संजय काका पाटील सांगली। तर महाराष्ट्रातली भाजपची पहिली यादी तर खांदेपालट करताना कुणाकुणाची तिकीटं कापलेत आणि कुणाला संधी मिळाली त्यावर नजर टाकूया। उन्मेष पाटील यांच्याऐवजी आता जळगावमधून रिंगणात आहेत स्मिता वाघ। तर मुंबई उत्तरमधून गोपाल शेट्टी यांच्याऐवजी आता पियुष गोयल यांना रिंगणात उतरवण्यात आलंय। तर मुंबई उत्तर पूर्वमधून मनोज कोटक यांचं तिकीट कापले आणि मिहिर कोटेचा यांना संधी दिलेली आहे पक्षाने। तर प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापून बीडमधून आता पंकजा मुंडे यांना रिंगणात उतरवण्याचा निर्णय पक्षाने घेतलाय। तर अकोल्यातून संजय धोत्रे हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचा मुलगा अनुप धोत्रे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।